नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेरी लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी आत्ता स्कूलमधून आले आणि आज फार ऊन होतं बापरे. तर आता मी पटकन चेंज करणार, मशीनला कपडे पण लावायचे आणि मला पटपट जेवढे काम आहे तेवढे करायचे आणि थोडासा आराम करायचा, कारण की अक्षरशः डोकं फुटायला करते, एवढं त्रास होतोय. तर चला मग पटकन आवडते आणि बोलते तुमच्याशी. तर आज सकाळपासूनच मला बरं वाटत नव्हतं. अक्षरशः मला 4-4:30पासून डोकं इतकं दुखायचं ना, अक्षरशः डोकं फुटायला करेल असं. तर मी पहाटेच एकदम थंड पाण्याने तोंड धुतलं, त्याच्यानंतर ब्रश वगैरे करून आवरलं, चहा घेतला कडक एकदम आणि मग कुठे 6:30ला नंतर त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले, कारण की आज खूप खरंच इतका त्रास झालेला. पण आता जरा थोडंसं बरं वाटत दुखते अजून, पण ठीक आहे म्हटलं चला मग मशीनला कपडे लावू, कारण की 2 दिवस झाले, 2-2 दिवसांनी मी मशीनचे कपडे लावत असते आणि ते मी आता वॉश करायला लावून देणार, कारण की मग ते कपडे पण लागणार आहे, कारण की उमेश ते बाहेर जाणार असं बोललेले. ते कुठे जाणार आहे काय तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्यांची तयारी, त्याच्यासाठी कपडे बरेचसे धुवायला आहेत, तर ते वॉश करायला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर मग मी इथं झाडांना पण पाणी टाकते. तर इथं झाडांना पाणी टाकणं खूप टाकलं नाही ना तर सुकून जातात. मला झाडं माझे खूप आवडतात, त्याच्यामुळं मग मी झाडांना, तरी तिकडं काम चालू असताना पण माझ्या झाडांची मी खूप काळजी घेतलेली. अक्षरशः तिकडून प्लास्टर वगैरे चालू होतं ना, मी त्याच्यावर गोणी वगैरे असे टाकून सिमेंटचं नको पडायला म्हणून खूप असं त्याची केअर केलेली आहे, कारण की माझे खरंच खूप खूप प्रिय आहे माझे झाडं. मला ग्रीनरी फार आवडते. खरं सांगायला गेलं तर ग्रीनरी, जिथं ग्रीनरी दिसेल ना ते ठिकाण खूप खूप स्पेशल असतं, खूप रमणीय असतं आणि आपल्याला जेवढं टेन्शन असतं ना ते ग्रीनकडे जेव्हा आपण बघतो ना सर्व टेन्शन दूर होतात. म्हणून कधी तुम्हाला पण टेन्शन आलं असेल ना तर एकदम हिरव्या झाडांकडे, पानांकडे बघा तुम्ही, तुम्हाला खरंच छान वाटेल. तर म्हणून मला ही झाडं आवडतात. त्याच्यानंतर मग मी मशीनला कपडे झाले माझे टाकून आणि तिकडं झाडांना पाणी टाकलं. मग घरातलं आवरून घेते, झाडझूड करते. बरंचसं आज सकाळीच मी आवरून घेतलेले कामं आणि मग आता थोडंसं आवरते आणि मस्त छान घरातलं मस्त नीटनेटकं घरात राहिलं ना तर भारी वाटतं. आणि आज काही पसारा मुलांनी केलेला नव्हता, तोपर्यंत बाकी कामं आवरता इकडं माझे कपडेसुद्धा झाले आणि थोडे मध्ये मध्ये मी बसत पण होते जरा आणि मस्त आता कपड्यांना टाकून घेते सर्व. आणि एक स्पेशल म्हणजे इथं ना माझं छान ह्या बाल्कनीमध्ये एवढं आहे की तिथंच मशीनचे कपडे मशीन आणि तिथंच कपडे टाकायचं मस्त छान झालं आहे. आणि बरंचसं काही गोष्टी ज्या मला मेन लागतं त्या तिथंच आहे ना, म्हणून भारी वाटतं इथे. आणि त्याच्यात ते इथं समोर झाडं, हे इतकी सारी झाडं, खूप भारी वाटते. आणि कपड्यांचा हा पसारा दिसला ना तर मला नको नको वाटतं घरामध्ये, आणि म्हणून मग वेळच्या वेळी कपडे सुकवून नंतर घडा करून ठेवणं, ह्या गोष्टी मला वेळेत झालेल्या आवडतात. आणि इथं पाहू शकता 2 दिवसाचे कपडे बरेचसे जमा झाले होते आणि म्हटलं चला मग आता आधी हे काम करून घेऊ. पण एवढा एक फायदा आहे की मशीनमध्ये कपडे टाकले ना की लवकर सुकून जाता, नाही तर मग फार वेळ लागतो, कारण की मी येते 3:30ला. जर कपडे हाताने वॉश करायचे राहिले ना तर दुपार म्हणजे 4, 4:30, 5 होऊन जातं. मग कपडे सुकतील कधी, त्याच्यामुळे पॉसिबलच नाही. म्हणून मग मी जेव्हा शाळेत जात होती, आधी खूप लांब होती माझी शाळा, मी टेम्पररी काम करायची, तर तेव्हा मला ना खूप अक्षरशः मी संध्याकाळी 7-8 वाजता कपडे धुवायचे रात्रीचे, खूप त्रास व्हायला लागलेला. तेव्हा मग कुठे आम्ही ही मशीनचा विचार केला आणि मशीन घेतलेली. आणि आता गेले 8 वर्षापासून मी मशीनमध्येच कपडे धुते, नाही तर आधी पहिले घरी यायचे हाताने आणि मला आवडायचं हाताने पण धुवायला, पण कसं आता वेळच नसतो तर हाताने कधी धुणार. नाही तर एवढं काही मला कंटाळा नव्हता, पण मग टाईमच नसतो ना तेवढा आपल्यासाठी. तर आता मी मस्त निवांत माझा चहा एन्जॉय करते. छान सर्व घरातलं आवरलं, आता मस्त टी व्ही बघता बघता चहा घेते. आणि मला फार कधी कधी छान असं क्षण, थोडासा संध्याकाळचा मला असा वेळ भेटतो ना, मस्त निवांत मी बसते आणि चहा पिता पिता संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं, बाकी काय करायचं, उद्यासाठीची तयारी, घरातल्या काही गोष्टी कोणत्या आवरायच्या, कोणतं काय करायचं, ह्या गोष्टी मी चहा पिता पिता ठरवत असते आणि ही माझी रोजची सवय झालेली आहे. तर चला मग आता चहा एन्जॉय करते आणि बोलते तुमच्याशी नंतर.
तर इथं मी रोज माझं रुटीन शेअर करते. तर मी एक्सरसाइज, योगा ह्या गोष्टी करत असते. डेली माझं असतं हे. तर मी माझ्या रोज संध्याकाळच्या टायमाला अर्धा ते जास्तीत जास्त अर्धा तास वेळ जसा भेटेल तसा मी व्यायाम, एक्सरसाइज ही करतच असते, योगा. तर माझं हे रुटीनमध्ये आहे माझ्या. त्याच्यानंतर मग माझं वॉकिंग असतं, टेरेसवर जाते किंवा बाहेर आम्ही जातो. तर शक्यतो पण व्यायाम असतोच माझा. तर आता मी मेडिटेशन आणि घरच ह्या अशा गोष्टी केल्याने ना कधी कधी खूप शांतता वाटते. तर हे करत असते. बापरे, पुण्यात पण पाऊस, एवढं पाऊस पडतोय पुण्यामध्ये. पावसाचे थेंब पडायला लागलेले दिसणार नाही कदाचित, पण पाऊस, चक्क पाऊस पडतोय. ते बापरे. आताच माझं वर्कआउट झालं आणि इतकं जोरात वाजायला लागलं. म्हटलं काय वाजतं एवढं जोरामध्ये. तर बाहेर बघते तर काय एवढा पाऊस, अरे बापरे. 5 मिनटं पडला म्हणतात तो पाऊस सुरू झाला. आणि पाहू शकता घाम पण आलेला आहे. आणि जेव्हा आपण वर्कआउट करतो ना असं घाम यायला पाहिजे. आणि हे माझं डेली रुटीन आहे. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की मी 2 मुलं असताना पण मी स्वतःला मेंटेन कसं करते. 2 मुलं असताना मी स्वतःला मेंटेन आणि माझं स्वतःला कसं ठेवलेलं आहे मी. तर मी सकाळी माझं 5:30ला मी उठते. त्याच्यानंतर रोज डेली मी गरम पाणी 1 ग्लासभर पित असते, कोमट पाणी. तर ते माझं असतं. परत त्याच्यानंतर वेळेत माझे जेवण असं दोन्ही टाईमचे वेळेत जेवण. मी बाहेरचं फूड खूप कमी खाते, बाय चान्स खाते. जास्त काही बाहेरचं फूड मला आवडत नाही. ऑइली तर खूप कमी माझं असतं. त्याच्यानंतर वर्कआउट, वॉकिंग जास्त असते माझी, वॉकिंग खूप असते. त्याच्यानंतर मग मी योगा, व्यायाम हे करत असते. आणि बाकी तर घरातलं मग आपलं कामं, धावपळ हे तर असतंच. पण मी ह्या गोष्टी माझ्या असतात. तर यामुळे मी मला मेंटेन पण ठेवलेलं आहे स्वतःला. आणि असं असतं माझं रुटीन. तर चला आता स्वयंपाकाची नंतर थोड्या तयारी करावं लागेल. स्वयंपाकामध्ये मटकी बनवणार आहे, मटकी आणि भात बनवणार आहे. आणि बघू चपात्या बनवेल, नाही तर पाव आणून मस्त फरसाण वगैरे आणायचं आहे. तर बघू आता काय करता येईल, थोड्या वेळात ठरवेलच मी. तर चला मग बोलते तुमच्याशी नंतर. घेतलेला आहे. तर मटकी, भात, चपात्या आहे. तर पाऊस लादी पण सकाळी आलेली होती, अर्धी पडली भात. आणि आता मटकी करते. आणि आदिकची क्राफ्ट पण आहे ना, ते वॉलला लावायचे आहेत आदिकचे बरेच क्राफ्ट. तर आता भाजीला फोडणी देते, भात होते, मी क्राफ्ट पण वॉलला लावते. आणि कसे लावते का कोणते बनवले मी तर तुम्हाला ते सुद्धा दाखवते. चला मग आधी बनवून घेते. काय झालं, काय आणायचंय का मग? जा पुढे जा.
झाला, मटकीची भाजी केली मस्त. याच्यात आहे भात, भाकर एक टाकून घेतली आणि चपात्या ऑलरेडी आहेच. थोडीशी भरलेली वांगे सकाळची आहे. झालाय स्वयंपाक, रेडी झालाय. आणि आधीचं क्राफ्ट लावायचं होतं, पण मग आता म्हटलं जाऊ दे, उद्या निवांत एखाद्या दिवशी लावू. ते क्राफ्ट मी पॅक करून ठेवलेले, ते काढावे लागतील. म्हटलं मग जाऊ दे, नंतर काढूया. तर झालं माझं स्वयंपाक पण रेडी झाला. आणि दळण पण करून ठेवलं तिथे कोठीवरती ठेवले. बाजरीचं 2 किलो ठेवले. त्याच्यामध्ये ह्यावेळेस मी तांदूळ पण टाकले थोडे आणि मक्का पण थोडंसं टाकलेलं आहे. तर बघू कशी भाकरी होते. म्हटलं मग उद्या दळायला बाबांकडे मी देऊन देईल. सकाळी सांगून जाईल का दळून आणा असं. कसं भाकर कधीमध्ये होऊन जाते, मग बरं पडतं. तर असं आहे आजचा मेनू. झालंय माझं सर्व आवरून बस झाली. झालंय, सर्व आवरलं गेलं. भांडे, किचन सर्व आवरलं गेलं. आणि असं होतं आजचं रुटीन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा,